सध्या मीडिया न्यूजमध्ये नाशिकचं प्रकरण गाजत आहे, ज्वलंत आहे. पूर्ण भारतामध्ये ह्या गोष्टी ज्वलंत विषय असल्यामुळे काही लोक याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची मतं मांडतात, कमेंट्स करतात, काही स्त्रियांचे व्हिडिओ शेअर करतात. मित्रांनो, ह्या गोष्टी करणं बंद करा. त्याच्यामुळे तुमच्यावरती कायद्याने कारवाई होऊ शकते. आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री ह्यांनी देखील व्हिडिओ पोस्ट केला आहे की कुठल्याही प्रकारची अशी व्हिडिओ महिलांच्या बाबतीत असतील तर त्यांची प्रतिमा मलिन होऊ शकते आणि अशा प्रकारचे व्हिडिओ प्रसारित करू नका, शेअर करू नका, फोटो शेअर करू नका, हे मी सर्वांना आवाहन करतो. ॲस्ट्रोलॉजर, ज्योतिषी, वास्तुतज्ञ, न्यूमरॉलॉजिस्ट, टॅरोट कार्ड कुठल्याही प्रकारच्या वास्तुतज्ञाकडे देखील जात असाल तरी त्या व्यक्तीचं अनुभव तर असतोच, परंतु त्या व्यक्तीचं शिक्षण काय आहे का हे नक्कीच तपासा. बरेच लोक मला भेटायला येत असताना ते त्यांच्यासोबत काही आणत नाहीत. काही लोक आपली पत्रिका आणतात, पेन आणतात, पण त्यांना लिहून बऱ्याच गोष्टी मी देतो ज्या उपायांच्या स्वरूपामध्ये असतात. त्यांचे कुठले ग्रह खराब आहेत, कमजोर आहेत, त्यांच्याकरता कुठले उपाय करावं, कुठलं दान करावं, कुठल्या रेमेडीज कराव्यात, कोणतं ब्रेसलेट वापरावं, कोणतं रत्न त्यांना लाभदायक आहे, कोणतं रुद्राक्ष लाभदायक आहे, कोणता काही गोष्टींची उपाय करून त्यांना कशाप्रकारे आपली प्रगती साधता येतील. कष्ट, मेहनत, चिकाटी ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, तुम्हाला माहिती आहे, कॉमन सेन्स आहे. परंतु त्यासोबत देखील आपण जर का तुम्हाला ह्या शास्त्रावरती विश्वास असेल तर नक्की श्रद्धेने केलेलं कार्य नक्कीच पूर्ण होतं. लोकांचे अनुभव माझ्याकडे इतके आहेत, स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत, प्रत्येकाचे मोबाईल नंबरसहित लोकांचे पुरावे आहेत. मित्रांनो, पत्रिका पाहत असताना मी हे पब्लिक प्लेसमध्ये पाहतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, करून घेऊ नका. मी नेहमी वेळोवेळी लोकांना जनजागृती करतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, ज्या प्रकारे मी हे कार्य करतो त्या प्रकारे महाराष्ट्रात अजून कोण करत नाही. मित्रांनो, एक ॲस्ट्रॉलॉजर असून कशाप्रकारे तुम्हाला फसवलं जातं इतर लोकांच्या माध्यमातून हे मी तुम्हाला नेहमी सांगतो.